एन-टी-पी-सी असू द्या किंवा रेल्वे ग्रुप डी असू द्या, ह्या परीक्षा कधीपर्यंत होऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या दिवसामध्ये असं नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला याच्या पलीकडे काहीच करावं लागणार नाही. कारण आतापर्यंत जर विचार केला, आतापर्यंत जर रिसर्च केला, तर याच्या पलीकडे आतापर्यंत प्रश्न विचारला नाही. मग एवढं जर आपण या ठिकाणी सर्व कंटेंट पाहायचं म्हटलं आणि रेल्वे भरतीच्या जाहिरातीमधल्या सिलेबसकडे जर आपण या ठिकाणी नजर टाकली, तर एवढा डीपमध्ये बिलकुल पण आपल्याला रेल्वेने सिलेबस दिलेला नाही. आपण जरी जाहिरात कोणतीही बघा, एक तुम्हाला इथं जर आपण रेल्वे ग्रुप डीची जर जाहिरात बघायचं म्हटलं किंवा एन-टी-पी-सी कुठलीही तुम्ही जाहिरात बघा, फक्त त्यांनी आपल्याला एकदम तुटपून जा म्हणजे आपल्याला बिलकुल अंदाज येणार नाही की रेल्वेचा सिलेबस काय आहे. आपल्याला तर माहिती रेल्वे परीक्षा ही मराठीतून होत असते आणि याचा जर सिलेबस बघितला, जसं की या ठिकाणी जर बघितलं टोटल 100 प्रश्न आणि 100 गुण असतात. फक्त एवढा तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. बस एकाच स्क्रीनवरती असा एक पेज सुद्धा सिलेबस त्यांनी दिलेला आहे. एवढाच फक्त त्यांनी काय केलेला आहे मित्रांनो, सिलेबस दिलेला आहे. फक्त त्यांनी काय केलेलं आहे, फक्त नावं त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहेत. परंतु आपल्याला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये रेल्वेत नोकरी मिळवायचीच आहे, त्यामुळे हार मानून चालणार नाही. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं, त्यांनी काय सांगितलं, जनरल सायन्समध्ये जर आपण विचार केला तर फक्त फिजिक्स एवढं त्यांनी नाव दिलेलं आहे. मग आता नेमकं फिजिक्सचं करायचं काय 10th स्टँडर्डवरती? यासाठी मी काय केलेलं आहे, आपल्याकडून या ठिकाणी मागील 10 वर्षाचं मित्रांनो, मागील 10 वर्षाचं ॲनालिसिस करून कोणकोणत्या घटकावरती कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत फिजिक्सचे. जर आपण या ठिकाणी बघितलं भौतिकशास्त्र, तर या ठिकाणी एक या ठिकाणी घटक काढून त्यावरती कसे प्रश्न विचारलेले आहेत. तर टॉप मोस्ट तुमच्यासाठी मित्रांनो हे सगळं संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी एकत्रित केलेला आहे. म्हणजे फक्त फिजिक्स नाही तर सर्वच, म्हणजे यामध्ये इतिहास आलं, त्यानंतर या ठिकाणी भूगोल आलं, राज्यघटना आली, अर्थशास्त्र आलं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अंकगणित, बुद्धिमत्ता, हे सगळं जर या ठिकाणी बघितलं तर जवळपास 523 घटक असे टॉप मोस्ट घटक या ठिकाणी काढलेले आहेत की याच्या पलीकडे तुम्हाला कुठंही कोणताही घटक पाहायची गरज पडली नाही पाहिजे. एवढंच नव्हे तर करंट अफेअर्स सतत चेंज होत असतं, तर परीक्षेच्या अगोदरचं 1 वर्षाचं करंट अफेअर्स सुद्धा तुमच्यासाठी मित्रांनो ज्या पद्धतीने रेल्वे विचारत आहे त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि हे सर्व मराठीमधून, कारण आपण परीक्षा मराठीमधून देत असतो, त्यामुळे हे संपूर्ण कंटेंट तुम्हाला मराठीमधून दिलेलं आहे. आणि फी फक्त मित्रांनो फक्त आणि फक्त 255 मध्ये व्हिडिओ लेक्चर तुम्हाला दिलेले आहेत. हे सर्व कंटेंटवरती ई-बुक्स म्हणजे PDF स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स दिलेले आहेत, ऑनलाईन टेस्ट दिलेले आहेत. हे सगळं तुम्हाला कंटेंट या ठिकाणी दिलेलं आहे 1 वर्ष व्हॅलिडिटीसह फक्त 255 रुपयामध्ये. जे पण विद्यार्थी इच्छुक असतील किंवा हे सगळं एकत्रित कंटेंट तुम्हाला दिलेलं आहे, कुठेही धावाधाव, कुठेही शोधाशोध तुम्हाला करावी लागू नये. फुल फोकस तुमचा केवळ आणि केवळ स्टडीवरती राहा, या काळजीतून मित्रांनो तुम्हाला हे सर्व दिलेलं आहे. जर तुम्हाला वाटतं की तुमच्याकडे सुद्धा हे सर्व कंटेंट पाहिजे आहे रेल्वेवरती परिपूर्ण मार्गदर्शक, तर फक्त काय करायचं आहे, 255 रुपये 7248930176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला, तात्काळ हे सर्व कंटेंट दिलं जाईल. किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या याच नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. वाटलंच तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवा, म्हणजे नंतर तुम्हाला कॉल करायला सोपं पडेल. आता सर्वजण वाट बघत आहेत की नेमकी आता या ठिकाणी एक्झाम होणार कधी आहे, एक्झाम कधी होणार आहे. कारण या ठिकाणी एक्झामची डेट तर अजून तर या ठिकाणी डिक्लेअर झालेली नाही. ठीक आहे, फॉर्म भरून आता बरेच दिवस झालेला आहे. तर या ठिकाणी जर आपण अंदाज लावायचा प्रयत्न केला किंवा सर्व या ठिकाणी जर बाकीच्या गोष्टी जुळवाजुळव केल्या, तर या ठिकाणी एन-टी-पी-सी जी आहे ती आता पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणं अपेक्षित आहे. आणि रेल्वे ग्रुप डीची जी परीक्षा आहे, रेल्वे ग्रुप डीची, ती जून नंतर या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमच्याकडे अजूनही भरपूर सारा असा वेळ आहे मित्रांनो. ग्रुप डी असू द्या किंवा एन-टी-पी-सी सुद्धा असू द्या, तर ह्या उरलेल्या दिवसामध्ये टू द पॉईंट स्टडी जो करेल तर नक्कीच त्याला एक्झाममध्ये मित्रांनो बेनिफिट होणार आहे. फापट पसारा जर करायचं म्हटलं तर नेमकं या ठिकाणी एका पेजमध्ये मित्रांनो आपल्याला अंदाज लावणं कठीण आहे की नेमका आता एवढा जो सिलेबस दिलेला आहे, एवढासा या ठिकाणी मॅथ, जनरल इंटेलिजन्स, रिजनिंग, जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेस, तर नेमकं या ठिकाणी नेमकं एवढ्या एका फक्त त्यांनी फिजिक्स दिलं आहे, त्यामध्ये नेमकं काय वाचायचं, नेमकं रेल्वे कशावरती भर देत आहे. जसं या ठिकाणी जर मॅथचं पण तसंच तुम्ही या ठिकाणी बघा, त्यानंतर रिजनिंगचं पण तुम्ही या ठिकाणी तसंच बघू शकता. ओके, तसंच जनरल अवेअरनेसचं मग नेमकं येते इथं तर हिस्ट्रीचा उल्लेख पण नाही केला, जिओग्राफीचा उल्लेख नाही केला, पॉलिटीचा उल्लेख नाही केला. मग नेमकं त्यामध्ये वाचायचं काय, त्यावरती तर प्रश्न येत आहेत, मग त्यामध्ये नेमकं वाचायचं काय. तर ते सर्व कंटेंटची या ठिकाणी तुम्हाला आता एकत्रित पद्धतीने दिल्यामुळं बिलकुल चिंता करायची काही गरज ठेवलेली नाही. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी हे मार्गदर्शन घेतलेलं आहे. फक्त त्याच्यावरती ट्रस्ट ठेवून आता फक्त काय करायचं मित्रांनो, ते कंप्लीट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. बाकी तुम्हाला हे संपूर्ण PDF मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकत आहे, तिथून सुद्धा तुम्ही हे घटक या ठिकाणी पाहू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा आणि आपली तयारी एकदम जोरदार टू द पॉईंट या ठिकाणी चालू राहू द्या, जेणेकरून कुठंही किंचितही आपली दिशा रेल्वे भरतीपासून भरकटली नाही पाहिजे. धन्यवाद.